आणि बातमी आहे इंदापुरातून। एखादं झाड अडसर ठरत असेल तर ते जसं आहेच्या तसं उचलून दुसरीकडे ठेवलं जातं, उचलता येतं। मात्र आपण एखादी भली मोठी इमारत अडसर ठरत असेल तर ती झाडाप्रमाणेच उचलून बाजूला ठेवू असं म्हटलं तर तुम्हाला आश्चर्य वाटेल। पुण्याच्या इंदापूर तालुक्यामध्ये जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज पालखी मार्गाचं रुंदीकरण करताना इंदापूर तालुक्यातल्या निमगाव केतकी या मार्गाला बाह्य वळण देण्यात आलंय आणि यात मध्ये येणारी इमारत सरकवण्याचा प्रयोग इथल्या नागरिकांनी केलाय, जो आता कुतूहलाचा विषय ठरलाय। ही आमची वडिलोपार्जित जमीन आहे, ज्या जमिनीवरून पालखी महामार्ग जाण्याचा सरकारने निर्णय घेतलेला आहे। त्याच्या संदर्भात असा विषय निघाला की ती पालखी महामार्ग हा गावाच्या बाहेरून जाणार आहे, पण आम्ही बिल्डिंग ही 50 फूट ऑलरेडी मागे बांधली होती, पण अनफॉर्च्युनेटली त्याच्यातूनच मार्ग जाण्यामुळे ती बिल्डिंग ॲक्वायर करण्याचे गव्हर्नमेंटच्या नोटीस आले होते आम्हाला। कारण रस्त्यात मागे जी जमीन ॲक्वायर झाली होती ती बरोबर 70 फूट पुढे सरकवल्यानंतरच त्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार होता। आणि विषय म्हणजे असा की आम्ही ऐकले होते की काठीवाडीमध्ये असंच एक झालेलं आहे सक्सेसफुल बिल्डिंग शिफ्टिंगचं। तेच आम्ही निर्णय घेतला आणि एका ठेकेदाराबरोबर ॲग्रीमेंट करून ती आम्ही बिल्डिंग पुढे घेतली। आज 2-2.5 महिन्यानंतर ती बिल्डिंग टोटल 75 फूट पुढे गेलेली आहे आणि त्यात काहीही तोडफोड वगैरे काही झालेली नाही। म्हणजे ज्या ठिकाणी व्हायला पाहिजे त्या ठिकाणी केली त्यांनी कॉलमच्या रिलेटेड वगैरे, पण वरती भिंती वगैरे कुठेही चिरा गेलेलं नाही आणि ठेकेदारांनी व्यवस्थित काम करून दिले आणि आम्ही आमचं काम साध्य केलं आणि आमची इमारत पडण्यापासून